भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत. जगभरात भारताची प्रतिमा मजबूत करण्यासाठी, विविध देशांशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि भारताला जागतिक नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. पण या दौऱ्यात नॉर्वेमध्ये जे घडलं त्याने अचानक सगळं लक्ष वेधून घेतलं. कारण एका पत्रकाराने विचारलेला प्रश्न आणि त्यानंतर निर्माण झालेला वाद आता भारतात राजकारण, मीडिया आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय बनला आहे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. कल्पना करा, एका आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत अचानक एक पत्रकार उभी राहते आणि ती थेट भारताच्या पंतप्रधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. तुमचे पंतप्रधान कठीण प्रश्नांची उत्तरं कधी देतील? हा प्रश्न फक्त एका व्यक्तीवर नव्हता, तर भारतातील प्रेस फ्रीडम, मानवाधिकार आणि लोकशाहीच्या प्रतिमेवर होता. आणि म्हणूनच हा विषय इतका मोठा बनला. ही संपूर्ण घटना घडली नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे, जिथे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. भारत आणि नॉर्वे यांच्यातील संबंध, आर्थिक सहकार्य, पर्यावरण, ऊर्जा, जागतिक सुरक्षा आणि विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू होती. पण त्या सर्व चर्चांमध्ये अचानक एक प्रश्न असा आला ज्यामुळे वातावरण पूर्णपणे बदललं. नॉर्वेच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला, भारत आणि नॉर्वे एकमेकांशी मजबूत भागीदार करत आहेत, पण आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवावा? तुमच्या देशातील मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवाल याची खात्री तुम्ही देऊ शकता का? आणि तुमचे पंतप्रधान कठीण प्रश्नांची उत्तरं देण्यास कधी सुरुवात करतील? हा प्रश्न ऐकताच सभागृहात काही क्षण शांतता पसरली. कारण हा प्रश्न फक्त राजकीय नव्हता, तर तो थेट भारताच्या प्रतिमेला स्पर्श करणारा होता. पत्रकार परिषद उपस्थित भारतीय अधिकाऱ्यांसाठीही हा प्रश्न सहज नव्हता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पत्रकाराला सांगितलं की तुमचा प्रश्न आम्ही ऐकला आहे आणि त्याचं उत्तर दिलं जाईल. पण पत्रकार लगेच म्हणाले, मला याचं उत्तर आत्ताच हवं आहे. यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यांनी भारताची ओळख सांगायला सुरुवात केली. भारत ही 5000 वर्षांची संस्कृती आहे. आम्ही शून्याचा शोध लावला, आम्ही योगाचा शोध लावला. पण इथेच वातावरण अधिक तापलं. त्या पत्रकाराने त्यांना मध्येच थांबवत म्हटलं, कृपया योगा आणि इतिहास सांगू नका, माझ्या प्रश्नांचं थेट उत्तर द्या. ही गोष्ट पत्रकार परिषदेत क्वचितच पाहायला मिळते. कारण सामान्यतः पत्रकार प्रश्न विचारतो आणि अधिकारी उत्तर देतात, पण इथे पत्रकार वारंवार अधिकाऱ्यांना थांबवत होता. यामुळे वाद अधिकच वाढला. सीबी जॉर्ज यांनी यावर थोड्या कठोर शब्दात उत्तर दिलं, ही माझी पत्रकार परिषद आहे, तुम्ही प्रश्न विचारला आहे, आता माझं उत्तर ऐकण्याचा संयमही ठेवायला हवा. ही ओळ आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यानंतर त्यांनी भारताने कोविड काळात केलेल्या मदतीचा उल्लेख केला. जेव्हा संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंज देत होता, तेव्हा भारताने 150हून अधिक देशांना लस आणि औषधं दिली. संकटाच्या काळात भारताने जगाला मदत केली, त्यामुळे जग भारतावर विश्वास ठेवतं. इथे भारताने वॅक्सिन मैत्री कार्यक्रमाचा अप्रत्यक्ष उल्लेख केला, ज्यामध्ये भारताने अनेक देशांना कोविड लसी पाठवल्या होत्या. भारत सरकारच्या मते हेच भारताच्या जागतिक विश्वासार्हतेचं उदाहरण आहे. पण पत्रकाराचा मुद्दा वेगळाच होता. तो सतत मानवाधिकार उल्लंघनाबाबत थेट उत्तर मागत होता. यावर सीबी जॉर्ज यांनी पुढे भारताच्या G20 अध्यक्षपदाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की रशिया, युक्रेन युद्धासारख्या कठीण परिस्थितीतही भारताने सर्व देशांना एकत्र आणलं. आफ्रिकन युनियनला G20चं कायम सदस्यत्व मिळवून दिलं आणि विकसनशील देशांचा आवाज जगासमोर पोहोचवला. त्यांच्या मते हा खरा विश्वास असतो. पण या उत्तरांनी पत्रकार समाधानी दिसत नव्हता आणि शेवटी तो पत्रकार परिषद सोडून निघून गेला. पण खरी चर्चा इथेच संपली नाही, कारण त्याआधी आणखी एक घटना घडली होती. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोरे यांच्यासोबत बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांसमोर येताना दिसले. त्यावेळी नॉर्वेच्या पत्रकार हेले लेंग यांनी मोठ्या प्रश्नाने विचारलं, पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र प्रसार माध्यमांच्या प्रश्नांचं उत्तर का देत नाही? व्हिडिओमध्ये दिसतंय की पंतप्रधान मोदी उत्तर न देता पुढे निघून जातात आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरला. या पत्रकाराने नंतर सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही, मला त्याची अपेक्षाही नव्हती. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे, तर भारत 157व्या स्थानावर आहे. ही पोस्ट व्हायरल होताच भारतात राजकीय वाद सुरू झाला. भारतीय दूतावासाने त्या पत्रकाराला उत्तर देत थेट म्हटलं की दूतावास पत्रकार परिषद आयोजित करत आहे, तुम्ही तिथे येऊन तुमचे प्रश्न विचारू शकता. पण तोपर्यंत सोशल मीडियावर 2 वेगळे विचार तयार झाले होते.
एका बाजूला काही लोक म्हणत होते की भारताच्या प्रतिमेला जाणून बुजून लक्ष केलं जात आहे, परदेशी मीडिया भारताबद्दल नकारात्मक चित्र रंगवत आहे आणि भारताने जागतिक स्तरावर केलेल्या कामांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधक म्हणत होते की लोकशाहीमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारणं चुकीचं नाही, उलट सत्ताधाऱ्यांनी कठीण प्रश्नांचं उत्तर द्यायला हवं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, जेव्हा लपवण्यासारखं काही नसतं तेव्हा घाबरण्याची गरज नसते, पण जेव्हा एक जग पंतप्रधानांना प्रश्नांपासून दूर जाताना पाहतं तेव्हा भारताच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होतो. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी पत्रकारांचे कौतुक करत म्हटलं, तुम्ही जे केलं ते भारतातील अनेक मीडिया संस्थांनी केलं नाही, सत्तेला प्रश्न विचारणं. यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद सुरू झाला. काही लोक म्हणत होते की पत्रकाराने मर्यादा ओलांडल्या, पत्रकार परिषदेत आदर ठेवायला हवा होता आणि भारताच्या यशाकडे दुर्लक्ष करून फक्त नकारात्मक प्रश्न विचारले गेले. तर काही लोक म्हणत होते की प्रेस फ्रीडम आणि मानवाधिकार हे जागतिक विषय आहेत आणि कोणत्याही लोकशाही देशाच्या नेत्याला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायला हवा. भारत आणि पश्चिमात्य देशांमधील मीडिया संस्कृती खूप वेगळी आहे. नॉर्वेसारख्या देशांमध्ये पत्रकार थेट, कठोर आणि आक्रमक प्रश्न विचारण्यासाठी ओळखले जातात. तिथे प्रेस फ्रीडमला खूप मोठं महत्त्व दिलं जातं. पत्रकारांना सरकारवर कठोर टीका करण्याचं स्वातंत्र्य असतं. दुसरीकडे भारतात राजकीय पत्रकार परिषदांची शैली वेगळी असते. अनेकदा प्रश्न आधी ठरलेले असतात आणि नेते थेट पत्रकार परिषद टाळतात असा आरोप विरोधक करत असतात. याच पार्श्वभूमीवर हा वाद अधिक मोठा बनला. आता प्रश्न असा आहे की पंतप्रधान मोदी खरंच पत्रकार परिषदांपासून दूर राहतात का? विरोधक अनेक वर्षांपासून हा आरोप करत आहेत की पंतप्रधान मोदी फार कमी खुल्या पत्रकार परिषद घेतात आणि कठीण प्रश्नांना थेट उत्तर देत नाहीत. तर भाजप आणि समर्थक म्हणतात की पंतप्रधान विविध मुलाखती, भाषण आणि संवाद कार्यक्रमांमधून जनतेशी सतत संवाद साधतात. त्यामुळे हा आरोप चुकीचा आहे. हा वाद नवीन नाही. याआधीही अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारतातील प्रेस फ्रीडम, मानवाधिकार, धार्मिक तणाव आणि लोकशाहीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत आणि प्रत्येक वेळी भारत सरकारने हे आरोप फेटाळले आहेत. भारताचं म्हणणं असतं की भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. इथे न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, निवडणुका पारदर्शक आहेत आणि मीडिया पूर्णपणे सक्रिय आहे. पण टीकाकारांचं म्हणणं आहे की पत्रकारांवर दबाव वाढतोय आणि सरकारवर टीका करणाऱ्यांना लक्ष केलं जाते. या संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावर दोन गोष्टी स्पष्ट दिसू लागले. एक गट म्हणत होता की पत्रकाराने मर्यादा ओलांडल्या, पत्रकार परिषदेत आदर ठेवायला हवा होता आणि भारताच्या यशाकडे दुर्लक्ष करून फक्त नकारात्मक प्रश्न विचारले गेले. दुसरा गट म्हणत होता की खरी लोकशाही म्हणजे प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आणि नेत्यांनी कठीण प्रश्न टाळू नये. पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट झाली, जग आता भारताकडे फक्त आर्थिक किंवा सामाजिक शक्ती म्हणून पाहत नाही, तर लोकशाही, प्रेस फ्रीडम आणि मानवाधिकारांच्या कसोटीवरही पाहत आहे. भारत जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने पुढे जात असताना अशा प्रश्नांनी संख्या वाढवणार हेही स्पष्ट आहे. कारण जागतिक राजकारणात आता फक्त अर्थव्यवस्था महत्त्वाची नाही, तर प्रतिमा, पारदर्शकता आणि संवाद कौशल्यही तितकंच महत्त्वाचं आहे. या घटनेतून भारत सरकार, मीडिया आणि विरोधक सगळ्यांनाच एक संदेश मिळाला आहे. जागतिक स्तरावर प्रत्येक शब्द, प्रत्येक उत्तर आणि प्रत्येक प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते. एका पत्रकाराचा प्रश्न, एका नेत्याची प्रतिक्रिया आणि एका पत्रकार परिषदेत झालेला वाद हे काही मिनिटात संपूर्ण जगभर चर्चेचा विषय बनू शकतात. आणि म्हणूनच नॉर्वेमधील ही घटना फक्त एक पत्रकार परिषद नव्हती, ती भारताच्या जागतिक प्रतिमेची, लोकशाहीची आणि मीडिया स्वातंत्र्यावरील चर्चेची एक मोठी झलक होती. आता पुढे काय होणार? भारत सरकार या वादाकडे दुर्लक्ष करेल का, की भविष्यात आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदांमध्ये अधिक आक्रमक प्रश्नांसाठी तयारी केली जाईल? पंतप्रधान मोदी भविष्यात अधिक खुला पत्रकार परिषद घेताना दिसतील का, की हा वाद काही दिवस सोशल मीडियावर चर्चेत राहून शांत होईल? हे येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट नक्की आहे, नॉर्वेमध्ये विचारलेला तो एक प्रश्न, तुमचे पंतप्रधान कठीण प्रश्नांची उत्तरं कधी देतील, हा प्रश्न आता केवळ एका पत्रकाराचा राहिलेला नाही, तर तो भारतातील राजकारण, मीडिया आणि लोकशाहीवरील सुरू असलेला मोठा चर्चेचं प्रतीक बनला आहे. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.